सध्या ठाणे ते देवगड या मार्गावर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, नोकरी व्यवसाय करणारे तसंच कोकणात ये-जा करणारे चाकरमानी प्रवास करत असतात. या मार्गावर थेट एसटी बस सेवेची सुविधा नाहीये. नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे ठाणे ते देवगड थेट एसटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. या मागणीची तात्काळ दखल घेत एसटी प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बस फेरी त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले गेलेत. आमदार फाटक यांनी याबाबत एक निवेदनही दिलं आहे. त्यात त्यांनी ठाणे ते देवगड या मार्गावर बस सेवा नाहीये, त्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. ठाणे ते देवगड थेट एसटी बस सेवा सुरू करावी अशी नागरिकांची मागणी आहे. या बस सेवेमुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाचून त्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता येईल आणि कोकणातील नागरिकांना या सेवेचा मोठा लाभ मिळेल. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं उद्दिष्ट हे राज्यातील जनतेला नियमित आणि कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणं हे आहे. नागरिकांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून ठाणे ते देवगड अशी नवीन एसटी बस सेवा सुरू करण्याबाबत योग्य ते सहकार्य करावं असं त्यांनी म्हटलंय. आमदार रवींद्र फाटक यांच्याकडून निवेदनाद्वारे जी मागणी केली आहे त्याची तात्काळ दखल परिवहन मंत्र्यांनी घेतली आहे. त्यानुसार आता ठाणे ते देवगड थेट एसटी बस सेवा सुरू केली जाणार आहे. या नव्या बस सेवेचा फायदा आता अनेक प्रवाशांना होणार आहे.